मंचुरियन कुठून घेतले? काकीच्या स्टॉल वरून. कसे आहेत? टेस्ट मस्त कशी आहे? आहेत. एकदम मस्त. तुम्ही मम्मीच्या स्टॉल मधून घेतला? 30 रुपयाला दक्ष, 30 रुपयाला लॉलीपॉप, 30 रुपयाला. लय मागणी आहेस ग तू. नाही नाही बरोबर आहे. वर्षातून एकदाच येतो. 20 रुपये 20 30 रुपये नाही, 30 रुपये, 30 रुपये. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मजेत ना? आय होप तुम्ही मजेत असणार. तर म्हणजे आठवडी बाजाराचा ब्लॉग मी केला आहे, तो तुम्ही बघून घ्या. कारण का मला ब्लॉग स्टार्ट करायला टाईम नव्हता त्याच्यामुळे. तर चला, वहिनी मी वगैरे गेलतो ते बघून घ्या तुम्ही, आणि मग इथेच भेटू आपण. कुठे चालला? मम्मीला घेऊन, मामाला घेऊन कुठे चालला? चलो बघा आता ही कशी चालली. चला, काय आणलंय? शेंगदाण्याचे शेंगा, मंचुरियन, गजरी. बाबा 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 बाबा, अजून सुरुवात नाही झाली. आता आपण आज उद्घाटन करूया. ही आमची मराठी शाळा. इथे 1ली ते 5वी पर्यंत शिकलेलो आहेत आम्ही, अंगणवाडीपासून. खूप काही बदल झालेला आहे, अजून काय नाही. आणि आमची काकीचा गजरा दाखवा. गजरे बघा, हे गजरे आहे. सत्कार करा भारत पुढं. रायगड जिल्हा परिषद शाळा नागपूरतर्फे आयोजित बाल आनंद मेळाव्यामध्ये सर्व महिला पालकांचे तसेच विद्यार्थ्यांचे, शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचे मी मुख्याध्यापिका कोरवाडा मावळा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. आणि सगळ्यांना विनंती आहे की आपण सरस्वती पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करायची. क्लिअर नाही आवाज येत. यानं गब्बासा झाला पहिला पोराला. आवाजाला काही गया ना राहिला बाबा. माल्यांच्या पुढे आवाज चालणार नाही. 2 मिनिटं तिघींचा पण नाही द्या. मला द्या. आईच पाहिजे का ती? फोटो घे बाबा. अगं त्यांना लागतं म्हणून. विनंती आहे की त्यांनी आपल्या शुभ हस्ते सरस्वतीचं पूजन करावं. साऊंड येतं नाही का? कुठं आलास तू? काय खायला आलंच? इकडे झालेली आहे सुरुवात. चला आपण पहिल्यापासून दाखवूया काय काय आहे त्या. पहिल्यापासून दाखवूया आपण काय काय. बघ आपण काय घ्यायचं? हा पहिला स्टॉल आहे का? पहिला का? काय काय आहे तुमच्याकडे? मेथी, कोथिंबीर, माठ, घेवड्याच्या शेंगा, वाळाच्या शेंगा. हे सर्व गावठी आहे का? एक पहिला स्टॉल झाला भाजीचा. तुझा काय आहे? हेच आहे का? तर हा दुसरा स्टॉल आहे. दुसऱ्या स्टॉलमध्ये काय आहे बघू आपण. मोमोज आहे. व्हेज मोमोज, चिकन मोमोज. बोला तुम्ही जरा तर काय 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 दुसरं अजून? चिकन मोमोज आणि कबाब. तर दुसऱ्या स्टॉलवर हे आहे
या आहेत वहिनी. तर तिसरा स्टॉल आहे. तर काय आहे तुमचा आहे ना? गुलाबजाम किती रुपयाला? 10 रुपयाला दोन. हा. तो चौथा स्टॉल काय आहे? सांग डायरेक्ट बोल. शेंगा शेंगा. कसल्या शेंगा? पावट्याच्या पावट्याच्या कसा? एक मी सांगते 10 रुपये डब्बा. 10 रुपये डब्बा. हे तुमच्याकडे काय आहे? वडापाव पॅटीस हा. शेंगा किती किती रुपयाला? शेंगा 40 मटर 20 वडापाव 12 आणि पॅटीस 6. ओके. याचे इकडं काय बघू आपण हा. हे 6वा ना टेबल? हा 6वा टेबल. तुमच्याकडे काय काय आहे? हा कटलरी कटलरी मध्ये सर्व आहे बघा. आणि इकडे भाजी. भाजीमध्ये काय काय? दुधी. मेथी आणि दुधी. हा. छोटे अजून त्यांना अजून काय बोलता येत नाही. ऐ! तुमच्याकडे काय आहे? आमच्याकडे इडली आणि शेंगा. बघू दाखव. इडली आणि शेंगा. तुमच्याकडे काय काय आहे? बेल आणि पॅटीस. दाखव दाखव. हा. बनवायला लागेल का? ओके ओके. काय तुमचा विद्यार्थी गेला घरी गेला. हा थांबलो देऊ दे. माझा मुलगा जरा बाहेर गेलता त्याच्यामुळे कॅमेरा बंद केलता आम्ही. येते पटकन. तुम्ही इकडे आला. तुझ्या स्टॉलवर काय काय आहे? काय विकायला सांग. माझ्या स्टॉलवर मंचुरियन आहेत. हा मग दाखव तुझ्या मंचुरियन स्टॉल काय काय मंचुरियन मध्ये. मंचुरियन कोबी मी काढू दे. चटणी शेव. काय करा. तुमच्या स्टॉलवर काय आहे? आवाज निघते का? जोरात बोल, जोरात. पुरणपोळी किती रुपयाला? अरे बाई बघू शकता काकी. काकी तुमच्या स्टॉलवर काय आहे? मंचुरियन आहेत, गजरे, शेंगाच्या शेंगा आहेत. किती रुपयाला? मंचुरियन 10 रुपये प्लेट, शेंगा 20 रुपये जुडी, गजरा 10 रुपये. तुमच्या स्टॉलवर काय आहे? आमचे पॉपकॉर्न आहे किती रुपयाला? 5 रुपये. काय कर. तुझ्या स्टॉलवर काय आहे? बघू दाखवा मला सँडविच. किती रुपयाला सँडविच? तुझ्या स्टॉलवर काय? मोमोज मोमोज दाखवा मला. मोमोज कसे आहेत? बघू तुझे स्टॉलवर काय? ताडगोळे फेमस. नारपोली फेमस ताडगोळे. तुझ्या कशी प्लेट? 5 रुपयाला एक. हा आणि तुझे ताडगोळे? 10 एक. तुझ्या स्टॉलवर काय बघू? पकोड कसे ते? 20 रुपये प्लेट. आता आपण इकडे. तुमच्या स्टॉलवर काय आहे? काय? आणि दुसरा भेल कशी प्लेट? 10 रुपये प्लेट. आज असंच वाटतं आज कमी आहे. यावेळेलाच कमी आहे. तर चला आपण बघू काय काय घ्यायचं आहे. चलो. यो बोंबालते निसता याला ऊन लागते म्हणून आपण घेऊ. चला पटापट टेस्ट करून बघू काय काय. गावातून आला शॉपिंग करायला. हॅपी बर्थडे पिल्लू. आल्या नाही सांग. लांब होता ना पिल्लू. भारी केला आम्ही बघितला. लाईव्ह होता ना. मग अरे शॉपिंग पिल्या मलाच नाही दाखवला. इकडं काय आहे? मंचुरियन कुठून घेतले? काकीच्या स्टॉलवरून. कसे आहेत? टेस्ट मस्त कसे आहेत? आहेत. एकदम मस्त. तुम्ही मम्मीच्या स्टॉलमधून घेतला. चला आता आपण पण काय काय घ्यायचं बघू थोडंफार. यात शाळेच्या मुख्याध्यापिका मॅडम आणि मॅडम. नमस्कार. एकदम मस्त. असं दरवर्षी करत राहा. काही ना काही नवीन नवीन आम्ही येत राहू. तेच विद्यार्थ्यांना शालेय ज्ञानाबरोबर व्यावहारिक ज्ञान मिळावं म्हणून हा उपक्रमाचं आयोजन आहे. थँक्यू. मस्त मस्त. तू बस झाला. काय घेतलंय?
पकोडे स्नेहा दीदीला घ्या घ्या मग बोलवायची ना स्नेहा दीदीला पण सो गई हो अभी तक सो भी गए बाबा मी म्हणता घरात काय ड्रेस घेऊन घरा गेलो बाई कसल्या पोरावर बड्डेला ड्रेस आणलेला तुम्ही का नाही आला बड्डेला कंबराचा प्रॉब्लेम नाही जमत ग बाय बाय जा ते आतू आहे बघ आतू जाऊन मी घरात येऊन गेले होतो पलाही म्हणतात ती तिकडे आहे म्हणतो ना आरफुलीला आहे या बघ दीदींचा खावायला देऊ या पण बघू आम्हाला खावायला द्यायचं ना फुकट फुकट आता फुकट म्हणतं फुकट खावायला या दीदी साहेब बघ त्यांच्या नाही खाणार तर काहीच नाही खाणार काय खाणार का झालाय आवरा तोंड वास तुझा पोरे आहे ना आ म्हणते तरी म्हातारे ए म्हातारे इकडे अरे इकडे काय घेऊन चालली बघ हा फुकट घेऊन चाललीस की काय ए इकत घेतल्या किती रुपयाला घेतल्या अरे ही 20 रुपयाला घेतली ही 10 रुपयाला घेतल्या मग अजून घे अरे ना तू पंतू बिंतू बघ हा आलीच नाही बड्डेला 20 रुपये काय काय लावलंय तुम्ही काय काय आहे बघू मला पिण्याला गिराकाला द्या पिणं दे रे 30 रुपयाला दक्ष 30 रुपयाला लॉलीपॉप 30 रुपयाला लय मागणी आहेस ग तू नाही नाही बरोबर आहे लय मागणी आहेस. वर्षातून एकदाच येतो 20 रुपये नाही 30 रुपये वर्षातून एकदाच आमचा बाजार येतो काय आणलं तू जाताना सांग अगं दिसत नाही का काय तू विकायला आहेस का पोऱ्या कुठे विका अगं माझं पोरं इकडे इकडे ए सांग तुझ्या स्टॉलवर काय स्टॉल काय सांग दक्ष घे चल 30 रुपयाला अगं घे तुझ्यासारखी लाल पक्का कलर वरतून आणला तुझ्यात सगळं चमकायला पाहिजे अगं तुला नको का 30 रुपयाला पैसे काढ चल दुसऱ्या पोले पुरमपोले पण ते जास्त येलो झालेले त्याच्यापेक्षा ह्यो आज कम्फर्टेबल आहे जास्त लाल झालेलं नाही तो येलो झालेला जास्त लाल झाला त्याच्याबद्दल आज जास्त काळा झालाय चला वहिनी चिल्लाला कोणी येऊन देणार आहे सांगा बघू तुम्हाला तुम्ही बाहेरच्या बाहेर जा बघ कसा गाऱ्यात होते तुझा पोऱ्या तर आठवडी बाजाराचं म्हणजे माझी शाळा म्हणजे मी तिथे अंगणवाडी आणि 5वी पर्यंत शिकलेली त्या शाळेत मी गेलेली म्हणजे आमच्या शाळेतली गावातल्या तर तो ब्लॉग मी काढला कारण का अचानक घरी गेलतो तेव्हा मी विचार केला का जाऊ दे चल थोडासा आपण ब्लॉग पण होईल आणि आपल्याला म्हणजे विद्यार्थ्यांची ओळख होईल म्हणजे काय वगैरे काय आणलं काय नाही त्यासाठी मी ब्लॉग बनवला तर तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये सांगा ब्लॉग आवडत असेल तर एक लाईक करा शेअर करा नवीन असं चॅनलला तर सबस्क्राईब करा बाय बाय गुड नाईट